इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे नक्की काय आहे? इलेक्टोरल बॉन्ड्स ही राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी अवलंबलेली पद्धत आहे. 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 करोड या मल्टिपल्स मध्ये हे बॉन्ड्स उपलब्ध आहेत. इलेक्टोरल बॉन्ड हा बँकेच्या एका बेरर नोट प्रमाणे आहे, जो बँकेत सादर केल्यास बेररला त्यावर नमूद केलेली रक्कम व्याजमुक्त दिली जाते. भारताची नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती तसेच कमीत कमी 3 वर्ष जुनी भारतीय कंपनी हे बॉन्ड्स विकत घेऊ शकते. निवडणुकीत कमीत कमी 1% मत मिळालेल्या पक्षांना हे व्हेरीफाईड बँक खाते दिले जाते. सदर पक्षांनी 15 दिवसांच्या आत हे इलेक्टोरल बॉन्ड्स त्यांच्या व्हेरीफाईड खात्यात जमा करणे अनिवार्य आहे. कधी आणि का अंमलात आणले गेले? राजकीय पक्षांना मिळणाऱ्या अवैध देणग्यांना आळा घालण्यासाठी इलेक्टोरल बॉन्ड्सची योजना भारतात 2017 साली मांडली गेली. यानुसार कोणत्याही राजकीय पक्षाला 2,000 रुपयांच्या वर रोख रक्कम देणगी म्हणून दिली जाऊ शकत नाही. चेक किंवा डिजिटल पेमेंट्सनेच इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेता येऊ शकतात. या संबंधीची कॉन्ट्रोवर्सी काय आहे? 2019 जानेवारी ते मार्च या 2 महिन्यात सुमारे 1700 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी झाल्याची माहिती एका RTI द्वारे समोर आली आहे. सोबतच आतापर्यंत भाजपला सर्वात जास्त 990 कोटी तर काँग्रेसला 142 कोटी रुपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत. या व्यवहारात देणगीदार आणि पक्ष या दोघांची ओळख गुप्त ठेवली जाते. नवीन नियमानुसार भारतीय कंपनीत मोठी गुंतवणूक असलेल्या परदेशी कंपन्यांना सुद्धा हे बॉन्ड्स विकत घेता येऊ शकतात. यामुळे पुन्हा काळा पैसा बेनामी कंपन्यांद्वारे निवडणुकांदरम्यान वापरला जाऊ शकतो अशी शक्यता निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे व्यक्त केली. राजकीय पक्षांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी इलेक्टोरल बॉन्डची पद्धत अंमलात आणणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. मात्र येणाऱ्या देणगीचा स्रोत आणि त्याविषयीची माहिती गुप्त असल्याने एकूणच पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. तुम्हाला काय वाटतं?